रात्रीची वेळ पोलिसांची गस्त सुरू होती आणि अचानक एका संशयित ट्रक पोलिसांच्या नजरेस पडतो. तपास केला आणि ट्रकमध्ये निघाले तब्बल 6 टन प्रतिबंधित मांगूर मासे. नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 31 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नागपूरच्या बजाजनगर परिसरात पोलिसांची नियमित गस्त सुरू होती. मंगळवारी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास कृपल आणि चौकाजवळ पोलिसांना एक संशयित ट्रक दिसला. ट्रक थांबवून तपासणी करण्यात आली. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं, मात्र ट्रक उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांगूर मासे आढळून आले. तपासात तब्बल 6 टन मांगूर मासे असल्याचं समोर आलंय. या माशांच्या विक्रीवर बाजारात बंदी असल्यामुळे पोलिसांनी तत्काळ मत्स्य विज्ञान महाविद्यालयाशी संपर्क साधला. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून हे मासे प्रतिबंधित मांगूर प्रजातीचे असल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मासे आणि मोबाईल असा एकूण 31,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणात चिंतमवाडी बेंगरूळ येथील रमेश चिक्का पुजप्पा आणि मध्य प्रदेशातील सताणा येथील अजित उर्फ रमेश लल्लू केवट यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणातील इम्रान खान आणि ट्रक मालक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या कारवाईत इन्स्पेक्टर चेतन सिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रतिबंधित मांगूर माशांमुळे पर्यावरण आणि स्थानिक मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा अवैध वाहतुकीवर पोलीस आणि प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. प्रतिबंधित मांगूर माशांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात बजाजनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून अशा अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. बजाजनगर पोलीस स्टेशनला म्हणजे आम्हाला 6 तारखेच्या रात्री गुप्त बातमीदाराने खबर दिली की शासनाने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे, ज्याला कॅटफिश पण म्हटलं जातं, ते खाण्यास प्रतिबंधित केलेले आहे. अशा माशांचा एक ट्रक, ज्याचा क्रमांक KA 672967 हा आमच्या इथून जात आहे. तर कृपलानी चौकात आम्ही त्या ट्रकाला थांबून त्याची पाहणी केली असता त्यामध्ये मांगूर जातीचे मासे मिळून आले. तेव्हा तो ट्रक डिटेन करून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला संपर्क केला. त्यांच्याकडून खात्री केली आणि त्यांनी सांगितलं की सदर जे मासे आहे हे मासे जे आहे प्रतिबंधित आहे, शासनाकडून प्रतिबंधित केलेले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्यात 6 टन मासे होते आणि एक आयशर गाडी, असा एकूण 31 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्याच्यात 4 आरोपी केलेले आहे आणि सदरचा माल हा बँगलोरवरून UPकडे जात असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली होती. ही संपूर्ण कामगिरी माननीय DCP रेड्डी साहेबांच्या मार्गदर्शनात आणि ACP सोनेगाव यांच्या मार्गदर्शनात PSI पवार आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे.